येस, परफेक्ट, एक्सलंट. काही त्रास? काय नाही, काही त्रास नाही. अजिबात नाही. रोबोटिक सर्जरी केली आपण तुमच्या Yes, डोळ्यांमध्ये. yes. तुम्हाला कसं फील झालं? एकदम बढिया. आणि काही विदाऊट एनी कुठल्याही प्रकारचा त्रास न होता केली आहे. Okay. सुंदर झाली. आणि जे रोबोटिक सर्जरीमध्ये आम्ही 5च मिनिटात सर्जरी करतो आणि ते कम्प्लीट त्याच्यामधलं जे प्रिसिजन आहे छोटं छोटं, Yes. त्याच्यानंतर जे पोस्ट ऑपरेटिव्ह आउटकम आहे ते एकदम एक्सलंट असतं. एकदम excellent. तर त्याच्यानंतर आता तुमचे 15 दिवस झालेत ऑपरेशनचे, आता तुम्हाला कसं फील? एकदम छान. सगळं छान एकदम- वाचता एकदम- येतं, सगळं एकदम- परफेक्ट, एकदम- दूरचं जवळचं Yes, सगळं yes, yes, नक्की. थँक्यू थँक्यू. मी जीवन कुलकर्णी आणि माझी पत्नी सौ जया कुलकर्णी. आम्हा दोघांनाही डोळ्याला कॅटरॅक्ट झालं होतं आणि थोडंसं कमी आणि अंधुक दिसत होतं. आणि मी स्वतः इन्शुरन्स कंपनीमध्ये चीफ बिझनेस मॅनेजर असल्या कारणाने आमच्या पॅनलवरती पण हे देशपांडे आय क्लिनिक होतं आणि आम्हाला TPAने पण सजेस्ट केलं की डॉक्टर आनंद देशपांडेंकडे जाऊन तुम्ही चेकअप करा. तर आम्ही इथे आलो, त्यांना सगळं चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी पूर्णपणे व्यवस्थित समजून सांगितलं आणि मग त्या पद्धतीने समजून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण तुमची विदाऊट ब्लेड फेमटो सर्जरी करूया आणि अद्यावत जे आत्ताचा जो प्रकार आहे त्या पद्धतीने आपण करूया. आम्ही त्यांना हो म्हणालो आणि लगेच 19 तारखेला आणि 20 तारखेला दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन साधारणतः टायमिंग 8 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आलं आणि ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आज ऑपरेशन झाल्यानंतर 12 ते 13 दिवस आज झाले आणि आम्हाला अतिशय व्यवस्थित सुंदर पद्धतीने छान दिसतं आहे. व्यवस्थित जवळचं लांबचं सगळं व्यवस्थित आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तरी डोळ्याने दिसणे हा एक मुख्य महत्वाचा भाग आहे. एक आपल्या पंचेंद्रियापैकी इंद्रिय असल्या कारणाने, तर महत्वाचं असल्या कारणाने आपण आपल्याला थोडं जर काही कुठे जर डोळ्याने आपल्याला कमी दिसत असेल, कॅटरॅक्ट झाला असेल, तर निश्चितपणाने आपण आनंद देशपांडे सरांच्या देशपांडे आय क्लिनिक कोथरूड येथे त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये किंवा पिरामिडच्या शाखेमध्ये त्यांना जाऊन संपर्क साधावा आणि त्या पद्धतीने आपण आपल्या डोळ्यांची निगा राखावी.